जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हत्याराने दहशत माजवत धिंगाणा केला आणि या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बीट मार्शलनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी गुन्हेगाराने पोलिसांना शिवीगाळ करत बुक्की मारून कोयता रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला तातडीनं ताब्यात घेत कारवाई केली। पवन धर्मेंद्र साळुंखे, वय वर्ष 30, राहणार वाल्मिकी आवास असं त्याचं नाव आहे। या प्रकरणी जखमी पोलीस कर्मचारी वसीम अक्रम नूर खान मुलानी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पवन साळुंखे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता। गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास साळुंखे हा वाल्मिकी आवास परिसरात नंग्या हत्याराने दहशत माजवत होता। त्यावेळी परिसरातील काहींनी डायल 112ला कॉल केला। त्यानंतर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल मुलानी यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। पोलीस आल्याचं पाहून साळुंखे याला आणखीनच चेव आला। त्याने आरडाओरडा करत मुलानी यांना बुक्की मारली, शिवीगाळ केली आणि त्यांच्याकडे असलेले हत्यार पोलिसांवरच रोखून धमकी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला। आणि या घटनेची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने धाव घेत अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेतले। सायंकाळी उशिरा त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।